आजकाल कामधंदा सोडून प्रत्येकजण मोबाईलमध्ये रील्स पाहण्यात गुंतलाय। रील्सच्या नादामध्ये वेळ किती फुकट जातोय याचा अंदाजही लागत नाही। आणि रील्सचा हाच नाद अनेकांच्या जीवाशी आल्याचंही तुम्ही ऐकलं असेल। असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय समृद्धी महामार्गावर। ड्रायव्हर आणि क्लीनरच्या रील्सच्या नादात एका 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा हाकनाक बळी गेलाय। पाहूया। ड्रायव्हर आणि क्लीनरचा रील्सचा नाद एका चिमुकल्याच्या जीवावर बेतलाय। समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला। अपघातात एका 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 25 जण जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुसदकडे जाणाऱ्या एका खासगी बसचा समृद्धी महामार्गावर सकाळी 6च्या सुमारास मेहकर टोल नाक्याजवळ अपघात झाला। ड्रायव्हर आणि क्लीनर मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात हा अपघात झाल्याचा आरोप बसमधील प्रवाशांनी केलाय। बसचा वेग अधिक होता, तेव्हा बसचा ड्रायव्हर आणि क्लीनर मोबाईलमध्ये रील बनवत होते। रीलच्याच नादात ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटला आणि बस उलटली। बसचा वेग इतका होता की ती उलटल्यानंतरही काही अंतरापर्यंत फरफटत गेली आणि एका 4 चाकी वाहनाला जाऊन धडकली। त्या धडकेत त्या वाहनाचंही मोठं नुकसान झालंय। मिळून ड्रायव्हरची रील करत होते मोबाईलवरती। रील करता ती मोबाईल दाखवत ड्रायव्हरच्या हातात दाखवत बघ रील कशी झाली कशी झाली बघ, छान आहे का अशी बघ। गाण्यावर ड्रायव्हर नाचू लागला, असे फॉलो करून नाचत होता ड्रायव्हर स्वतः। म्हणजे त्याचे मोबाईल बघणं, तंबाखून थुकणं हे असे करता होते। म्हणजे रील चालू त्यांचं कमीत कमी ते बसल्यापासून ते नाटक करत होता। ड्रायव्हर स्वतः बोललो की बाबा पुढं बघ तो केलं तुला काय करायचं गप, आम्ही रील करतोय असं म्हणून त्यांनी ते रील करत होता। आणि टोल नाका समोर आला, त्यातलं टोल नाका लक्ष नव्हतं अजिबात। टोल नाका टोल नाका समोर बघितला, ब्रेक मारला आणि जागेवर गाडी फिरवली, गाडी पलटी झाली। अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी मोठा आरडाओरडा केला। अपघाताची माहिती मिळताच परिसरातले लोक धावले आणि अडकलेल्या प्रवाशांना बसमधून बाहेर काढायला सुरुवात केली। तितक्यात महामार्ग पोलिसांचं पथकही अपघाताच्या ठिकाणी पोहोचलं। जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीनं मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र त्यावेळी तिथं एकही डॉक्टर उपस्थित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। त्यानंतर अनेक जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवावं लागलं। समृद्धी महामार्गावरून जात होती। कुठून आली गाडी? मुंबईवरून पुसदला जात होती। बर। तर जस्ट आपण टोल नाका क्रॉस केला ना, तिथे त्यांना काही कंट्रोल झाली नाही गाडी, तर ब्रेक दाबलाय त्यांनी। तर ती ब्रेक दाबला तशीच ती गाडी पलटी झाली। बर। तर त्याच्यामध्ये बाळाचा जीव पण गेलाय आणि बाकीच्यांना थोडं मार आहे, म्हणजे थोडं नाही जास्त असेल तिकडे पण ते गाडी आम्ही भरपूर जणांना ते काढले गाडीमध्ये। प्रथमतः ही बस नागपूर मुंबई साईडनं वरतून आली। ड्रायव्हर गाडी टर्न मारायच्या नादात गाडी पलटी झाली खाली। इकडनं ही जी दुसरी 4 व्हीलर आहे मेकरून एंट्री करून समोर चालली होती। या गाडीला येऊन ती गाडी पडली, घासत आली डायरेक्ट आणि या गाडीला येऊन भिडली। तेवढ्यात आम्ही बघितलं, आरडाओरड केली। MSF टीम, फायरवाली टीमला बोलवून घेतलं आणि नंतर त्यातले मग पेशंटला काढायला सुरुवात करून टाकली। 15 ते 20 जण काढून बाहेर काढले, हॉस्पिटलला पाठवून दिलं। समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होऊन 3 वर्ष पूर्ण झाली आहेत। महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला तेव्हापासून आतापर्यंत 4762 अपघातांची नोंद झाली आहे आणि आतापर्यंत 314 जणांचा त्यात मृत्यू झालाय। समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटना सगळ्यांना माहिती असतानाही बसचा ड्रायव्हर आणि क्लीनर प्रवाशांच्या जीवाशी खेळत होते। त्यांच्या याच खेळात एका 1.5 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा मात्र हकनाक जीव गेलाय। अमोल सराफ, NDTV मराठी, बुलढाणा।